हॅलो गृहिणी लाईफ, कशा आहात तुम्ही? आपण 40 ओलांडताना कोणत्या गोष्टी माहिती करून घ्यायला हव्यात हे तुम्हाला माहीत आहे का? ज्या महिला 40 दरम्यान आहेत ना, त्यांची मुले मोठी झालेली असतील, काहींची मुले तर बाहेर शिक्षणासाठी देखील गेलेली असतील, तर काहींच्या मुलींची लग्न देखील झालेली असावीत. मग अशा वेळी आपण बऱ्याच जबाबदारीतून मोकळे झालेलो असतो. मग हा असा टप्पा आलेला असतो जिथे वेळ खूप असतो, पण वेळ हा रिकामाच असतो. मग या रिकाम्या वेळेत रिकाम्या मनात असा विचार येतो की मी सर्व जबाबदारीतून बऱ्यापैकी निवांत झालेला आहे, वेळही खूप मोकळा आहे. मग मी असा का आता काय करू शकते, अशी माझ्यासाठी मी काय करू शकते? बऱ्याच महिला या वयात खूप बदल स्वतःमध्ये करू पाहतात, स्वतःला नव्याने घडवण्याचा ओळखण्याचा प्रयत्न करतात. आणि मग इथेच खरी तर जादू आहे ना, हेच आपण आज पाहणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 40 नंतर आपण आपले आयुष्य कसे पॉझिटिव्हलिटी घेऊ शकतो, बदलू शकतो, हे देखील आपण आज पाहणार आहोत. एकदा का 40 पार केली की आपला पुन्हा एक नवीन संघर्ष सुरू होतो. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात बदल घडू लागतात, वजन वाढू लागतं, पोट देखील वाढू लागतं आणि काम आपलं कमी स्पीडने होऊ लागतं, केस गळू लागतात, हाडे कमजोर होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले हार्मोन्स बदल होतात. मेनोपॉज हा इथूनच सुरू होतो आणि कमरेचा घेर मग वाढू लागतो, थकवा जाणवतो, झोपही कमी लागते आणि आपली स्किन कोरडी व्हायला लागते. एकंदर आपल्यात खूप बदल होतात आणि मग आपण खूप म्हातारे समजू लागतो स्वतःला. पण मैत्रिणींनो, आपले शरीर हे बदलणारच ना, हा नैसर्गिकच नियम आहे. फक्त इथे आपण आपल्या मनाची तयारी करायला हवी. हे जरी नैसर्गिक असले ना, तरी इथे शरीर संकेत देत असतं आपल्याला की माझी काळजी घे, मला जप. आपण जबाबदारीतून खूप अडकलेलो होतो आजपर्यंत, त्यामुळे स्वतःचा विचार करायला वेळच नव्हता. पण आता ती वेळ आलेली आहे. म्हणूनच या वेळेमध्ये 40 नंतरच्या या गोष्टी आपण माहिती करून घ्यायला हव्यात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. 40 नंतर कोणत्या 8 गोष्टी माहिती करणं गरजेचं आहे ते आपण आज पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नंबर 1, दररोज 15 मिनिटं तरी चाला. चालणं, हलकासा व्यायाम करणं यापासून तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्ही तुमच्या शरीराशी मैत्री करू शकता. त्याला काय हवंय, काय पाहिजे ते जाणून घ्या, कारण आपण आयुष्यभर शरीराबरोबरच राहणार आहोत ना. म्हणून ते जपा, रोज चाला, हलकासा व्यायाम करा, या गोष्टी करायला विसरू नका. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर पाणी प्या. बघा, आपले वय झाल्यानंतर वयस्कर महिला काय करतात, त्यांना खूप थकवा जाणवतो. मग या थकव्याचं कारण काय असतं? बऱ्याचदा हा थकवा डिहायड्रेशनमुळे देखील होतो. त्यामुळे भरपूर पाणी पित राहा. त्याच्याबरोबर तुम्ही दिवसभर लिंबू पाणी देखील घेऊ शकता. यामुळे तुमचा थकवा पण दूर होतो आणि तुमचं शरीर डिहायड्रेशनपासून वाचतं. या छोट्या छोट्या गोष्टीने खूप बदल होत जातात. हे बदल दिसायला छोटे पण परिणाम खूप मोठे करतात. आजपर्यंत कामांची धावपळ चाललेलीच होती, पण आता ती चालू शकत नाही. नंबर 2, आपली ओळख. या स्टेजवर आपल्याला आपली ओळख पुन्हा शोधावी लागते, कारण मुलं मोठी झालेली असतात, स्वतःचं स्वतः करू शकतात, घर सावरलेलं असतं. तेव्हा या रिकाम्या वेळेत मग मनामध्ये रिकाम्या असा प्रश्न येतो की आता या वेळेत मी काय करू शकते? आपण आजपर्यंत धावपळीत आयुष्य काढलं, पूर्ण बिझी होऊन गेलेलो होतो, पण आता हाच मोकळा वेळ आपल्याला जणू खायला उठत असतो. मग अशा वेळी आपण काय करावे? तर एक डायरी तुम्ही लिहायला सुरुवात करू शकता. यात तुम्ही मन मोकळेपणाने बोलू शकता, लिहू शकता, तुमचे अनुभव लिहू शकता, आवड निवड काय आहे ते लिहू शकता आणि झालेच तर डिजिटल स्किल्ससुद्धा तुम्ही शिकून घ्या, ज्यामुळे कोणावरही तुम्हाला अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. आपण आपल्या वेळेचा सदुपयोग करून 4 पैसे कमवण्याची संधी देखील आपण साधू शकतो आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो. याने तुमचा वेळ देखील सारथी लागेल, ओळखही निर्माण होईल आणि तुम्ही स्वावलंबी देखील होतात. नंबर 3, नात्यांमधील स्ट्रगल. या वयात पतीशी बोलणं कमी होतं. मुलं त्यांच्या कामात बिझी असतात, त्यांच्याशी बोलायला काही उरतच नाही. ते त्यांच्या जगात असतात. त्यांचे मित्र, त्यांचं शिक्षण, त्यांचं काम या सर्वात आपली गरज त्यांना उरतच जास्त नाही. पण त्यांचं पण थोडंसं बरोबर आहे ना, त्यांना त्यांचं काम असतं, त्यांना थोडासा त्यांचा स्पेस हवाच ना. त्यामुळे मुलांना सुद्धा थोडासा त्यांचा स्पेस द्या. पण कधी कधी वेळ मिळाला ना, तर वेळ काढून त्यांच्याशी संवाद साधा, बोलण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर पतीशी बोलण्याचा देखील प्रयत्न करा. म्हणजेच काय, बोलायला एखादा विषय सोडून काढा, कारण बोलण्याने नाते घट्ट होते, आपल्यालाही बरे वाटते. मग मुलं या वयात जास्त बोलत नसली ना, तरी त्यांना बोलतं करा, बोलण्याचा प्रयत्न करा. आपली सर्व कामे कधीतरी बाजूला ठेवा आणि त्यांच्याशी गप्पा मारा. यामुळे या वयातील नातेसंबंध सुधारतात. नंबर 4, स्वतःला बदला. या वयात जग खूप पुढे गेलेलं असतं. जरी तुमचं शिक्षण झाले ना, तरी त्या शिक्षणाचा आताच्या काळात काहीच व्हॅल्यू नाही. त्याच्यामुळे आपण मागेच राहिलो आहे ही कमीपणा भासत असते आपल्याला. मग आपण नोकरी करायची म्हटले ना, तरी आपल्याला असं वाटते की कोण देणार आपल्याला नोकरी?
पण तुम्ही आताच्या स्किलमध्ये, आताच्या जगामध्ये नवीन नवीन स्किल शिकू शकता, नवीन नवीन कोर्स जॉईन करू शकता, इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करू शकता. बऱ्याच महिलांना असं वाटतं की मला तर काही जमतच नाही, परंतु असं नसतं. तुम्ही करण्याचा, शिकण्याचा प्रयत्न नक्की करा. बऱ्याच महिला आहेत, आजपर्यंत अजूनही अशा महिला आहेत ज्यांना बँकेत जाऊन पैसे काढणं, ATM मशीन चालवणं या बेसिक गोष्टीसुद्धा त्यांना येत नाहीत. त्यांना इतरांवर अवलंबून राहावं लागतं. मग आता तर बँकेचे व्यवहार ऑनलाईन होतात, मग ते शिका ना, शिकण्याचा प्रयत्न करा. ते पण खूप सोपं आहे. फक्त मनातील भीती अगोदर काढून टाका. तुमचं सेविंग, तुमचे पैसे कुठे आहेत, कशात आहेत, कोणत्या पॉलिसीज आहेत, हे सगळं जाणून घ्या. कारण आपण आजपर्यंत याकडे कधीच लक्ष दिलेलं नसतं, पण या गोष्टी जाणणे देखील तितकेच महत्त्वाचे झाले आहे. नंबर 5, मानसिक आरोग्याची काळजी. आपण या 40मध्ये जेव्हा येतो ना, तेव्हा डिप्रेशनचे बऱ्याचदा शिकार होतो. हे कॉमन तर आहे, पण यातून बाहेर पडणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मूड बदलत राहतात, चिडचिड होते, एन्झायटी येते, कारण नसताना देखील रडू येतं. आपण आपल्या भावना दाबून ठेवतो ना, पण अशामुळे आपण आपले मानसिक आरोग्य हे धोक्यात घालतो, बिघडून ठेवतो. म्हणून आपले आरोग्य जपले पाहिजे. मानसिक आरोग्य जपणे खूप महत्त्वाचे झाले आहे. मानसिक आरोग्य म्हणजे मनाला जपणे. मग या वयात मैत्रिणींशी गप्पा मारा, कुठेतरी फिरायला जा, मनातील विचार मांडायला शिका. आनंद मिळेल ना तुम्हाला, अशा गोष्टी करा आणि मनाचा ताण कमी करा. यासारख्या गोष्टी केल्यामुळे मानसिक आरोग्य तुमचं जपले जाईल आणि डिप्रेशन, एन्झायटीपासून आपण लांबच राहू. नंबर 6, मेडिटेशन. आपले मानसिक आरोग्य जपण्यासाठी मेडिटेशन रोज करा. मेडिटेशन हा उत्तम पर्याय आहे आणि उत्तम उपाय आहे. यामुळे खूप फायदे याचे आहेत. आपले मन शांत राहते, स्ट्रेस निघून जातो आणि चिडचिडपणा, थकवा दूर होतो. त्याच्यामुळे मेडिटेशन रोज करा. आपल्याला या वयात मेडिटेशनची खूप गरज असते, कारण आजपर्यंत आपण खूप काही स्ट्रेस सोसत आलेलो असतो, सहन करत आलेलो आहे. त्याच्यामुळे आपल्या मनाला मेडिटेशनची अत्यंत गरज आहे या वयामध्ये. त्याच्यामुळे मेडिटेशन करायला अजिबात विसरू नका. नंबर 7, संपर्कात राहा. म्हणजे बघा, आपण इतके दिवस आपल्या मैत्रिणी, तसेच आपल्या मुलांच्या आया यांच्याबरोबर आपण संवाद साधत असतो, संवाद साधत आलेलो असतो. पण अशा एका टप्प्यावर आपण आलेलो असतो, तेव्हा आपण सर्व बोलणे चालणे बंद करतो, थांबवतो. आता कशाला हव्यात मला मैत्रिणी, कशाला हव्यात मला गप्पा, आपण असे म्हणतो. पण इथेच तर आपण चुकतो. या वयात मैत्रिणी हव्यातच ना, मैत्रिणीशी गप्पा देखील आपण मारल्या पाहिजेत. आपल्या वयाच्या, आपल्यासारख्या, आपल्याबरोबरच्या स्त्रियांशी संवाद साधा, मैत्री करा. त्यामुळे माणसांशी संपर्क राहतो आणि आपण एकलकोंडे देखील होत नाही. त्यांच्याशी गप्पा मारून मन मोकळे केल्यामुळे आपल्या मनातील पूर्ण स्ट्रेस, जे काही विचार असतील ते पूर्णपणे निघून जातात. त्यामुळे मैत्रिणींच्या संपर्कात राहायला विसरू नका. नंबर 8, स्वतःला थोडं बदला. मी यावर काल व्हिडिओ बनवलेला आहे, नक्की जाऊन पहा. आपण जर स्वतःला बदलले ना, तर आपल्याला थोडं बरं वाटतं, आनंद होतो. 40 वय झाले आणि 40शी ओलांडली म्हणजे सगळं संपलं असं नाही. या टप्प्यात तर तुमची खरी नवी सुरुवात असते. त्यामुळे या वयात पूर्ण संपलंय असं समजू नका. आवडेल ते करा, आवडेल ते घाला, थोडासा मेकअप करा, आवरून सारून राहा, मनाला बरं वाटेल या गोष्टी करा, गाणी ऐका, गप्पा मारा, या गोष्टी तुम्ही करू शकता आणि स्वतःमध्ये थोडा थोडा बदल करत जा. या सर्वांमुळे तुम्हीच आनंदी राहणार आहात आणि आनंद या वयात आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, तुम्ही शरीर जपा, त्याबरोबर मनही जपायला शिका. भरपूर पाणी प्या आणि स्वतःला आनंदी ठेवा. तसेच शिकणे कधीच थांबवू नका, शिकत राहा. स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करा, भावना व्यक्त करत जा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःची रिस्पेक्ट करायला शिका. आणि या 40च्या टप्प्याला आनंदाने सामोरे जा. आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनल तुमच्यासोबत आहेच. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि अशाच मोटिवेशनल उपयुक्त व्हिडिओंसाठी आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक छानशी कमेंटसुद्धा करा, कारण मी सर्व कमेंट वाचत असते आणि त्या कमेंटचे उत्तर पण देते. त्यामुळे तुमच्या समस्या आणि अनुभव मला समजतात. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच बस करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि मजेत राहा.